Hello students, now exercise 5.1 example number first. बघा काय दिलं आपला, find the price index number using simple aggregate method. कुठली मेथड आहे, आपल्या दोनच मेथड्स आहेत, एक सिंपल ॲग्रिगेट मेथड आणि दुसरी वेटेड ॲग्रिगेट मेथड. ठीक आहे, वेटेड ॲग्रिगेट मेथड. आता ह्या सिंपल ॲग्रिगेट मेथडमध्ये कुठले कुठले आहेत आपला, प्राइस इंडेक्स नंबर, क्वांटिटी इंडेक्स नंबर. ठीक आहे, ही आप मेथड आपल्या ह्याच्यामध्ये येतात, किंवा व्हॉल्यूम इंडेक्स नंबर. ह्या तिन्ही टाईपचे जे काही नंबर्स इंडेक्स नंबर आहेत त्या टाईपचे एक्झाम्पल कशाने सोडायचे आपला, सिंपल ॲग्रिगेट मेथडनं. काय सांगितलं आहे, प्राइस इंडेक्स नंबर म्हणलं आहे. काय म्हणलं आहे, प्राइस इंडेक्स नंबर बाय यूजिंग सिंपल ॲग्रिगेट मेथड. पुढचा क्वेश्चन कसा असेल दुसरा, फाइंड क्वांटिटी इंडेक्स नंबर यूजिंग सिंपल ॲग्रिगेट मेथड. तिसरा क्वेश्चन कसा असेल, फाइंड व्हॉल्यूम इंडेक्स नंबर यूजिंग सिंपल ॲग्रिगेट मेथड. असे तीन क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिले. तुम्हाला पहिला क्वेश्चन प्राईसचा दिला आहे, सिंपल ॲग्रिगेट मेथडने सॉल्व करायचा. दुसरा क्वेश्चन आहे तो क्वांटिटी इंडेक्स नंबर आहे. तिसरा आहे तो व्हॉल्यूम आहे. तुम्हाला क्वेश्चन टाईप नोट्समध्ये दिलं बघा, शॉर्ट नोट्स जे तुम्हाला पाठवून दिलेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन वाईज दिले. याचा अर्थ पहिला क्वेश्चन तुम्हाला प्राईस इंडेक्स नंबर फाइंड आउट करायचं आहे. काय, प्राईस सिंपल ॲग्रिगेट मेथडनं. ठीक आहे, त्याच्यात गिवन काय दिलं बघा, तुम्हाला यूज काय सांगितलं आहे, 1995 ॲज बेस इयर ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल किंवा फॉलोइंग प्रॉब्लेम. याच्यामध्ये बेस इयर दिले काय नाही दिले काय आपल्या काय अडचण नाही, आपण गृहीत धरतो ते. ठीक आहे, तुम्हाला बेस इयर दिलेला आहे, याचा अर्थ एक बेस इयर दिला मी इथं स्टार्टिंगचं की तो हा बेस इयर आहे आणि हा कुठला असणार, ते करंट इयर असणार. एक बेस असतो दुसरा करंट असतो, दोन इयर असतात, एक बेस इयर दुसरा करंट इयर. तर बघा सोल्युशनमध्ये काय, कम्युनिटी तुम्हाला काय ॲक्टिव्हिटी काय दिलं असेल ते, कम्युनिटी म्हणजे इव्हेंट काय असेल तो. नंतर प्राईस इन रुपीज, ह्याच्या काय लिहायचं, प्राईस इन रुपीज हे कॉमन आहे. ह्या दोन्हीचं काय करायचं, कॉलम उभा करून घ्यायचं. प्राईस इन कॉमन, पहिला काय हे P0 काय लिहिलं आहे, P0 काय म्हणलं आपण इथं, बेस इयर म्हणलं आहे 95ला. याचा अर्थ पहिलं काय आहे बेस इयर आणि दुसरं काय आहे करंट इयर. बेस इयर आणि करंट इयर काय काय वेळेस तुम्हाला असं देतात, प्राईसच्या ऐवजी काय देतात हे तुम्हाला बेस इयर, ह्याला म्हणतात करंट इयर. इथं लिहिताना काय लिहायचं, हा कॉलम बेस इयरचा, हा कॉलम करंट इयरचा लिहायचा. ठीक आहे, असं दिलं असेल तर आपलं एक बेस इयर लिहायचं आहे, दिलं असेल ते देतात, ते बेस इयर देतात, दुसरं काय असतं करंट इयर असतं. अगदी सिम्पल एक्झाम्पल आहेत. झालं, फक्त आपण काय लिहिलं, कम्युनिटी लिहिलं, प्राईस इन रुपीज पहिलं बेस इयर, दुसरं करंट इयर. आता बेस इयरचे बेस खाली लिहा, म्हणजे किती आलं बघा, बेस इयर किती आहेत, पीचं किती आहे 15, क्यूचं किती आहे 20, नंतर 24, 22 आणि 28. अगदी तिथंच एक्झाम्पल निम्म असतं आपलं, एक्झाम्पलमध्येच आपलं आन्सर निम्म आहे. फक्त फॉर्म्युला यूज करायचं आपलं, फक्त बेरीज घ्यायची आहे. नंतर क्यू किती आहे बघा, 27, 38, नंतर 32, 40 आणि 45. काय करायचं आता, ह्याची सम घ्यायचे, समेशन म्हणजे बेरीज घ्यायची आहे. ह्याची बेरीज क्या, ह्याची बेरीज, याचा अर्थ समेशन P0 समेशन P1. समेशन P0 किती आलं बघा, समेशन P0 109 आलं. किती आले 109. आणि समेशन P1 आहे 182. किती आली 182. इथे लिहितो मी समेशन P0 किती आले 109 आली आणि समेशन P1 किती आले 182 आले. हे समेशन आले. आता फॉर्म्युला यूज करायचा आपला. आता फॉर्म्युला काय करा, यूज करा प्राईस इंडेक्स नंबर. खाली काय लिहायचं, प्राईस इंडेक्स नंबर बाय यूजिंग सिंपल ॲग्रिगेट मेथड. याचा अर्थ P01 इक्वल टू प्राईस इंडेक्स नंबर. काय लिहायचं आहे, प्राईस इंडेक्स नंबर कुठला, P01 इक्वल टू काय फॉर्म्युला आपला कॉमनचा, समेशनवरती काय असतं करंट, खाली काय असतो समेशन, खाली काय असतं बेस. ठीक आहे, खाली काय असतं बेस. हा कॉमन फॉर्म्युला आपला. याचा अर्थ समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 इंटू 100. संपला फॉर्म्युला.
वरती करंट आहे, खाली बेस आहे P0 P1 आणि वरती खाली P0 इंटू 100. हा झाला. हाच फॉर्म्युला प्रत्येक वेळेस तुम्हाला ज्यावेळेस असेल फाइंड प्राईस इंडेक्स नंबर ज्यावेळेस तुम्हाला असेल बाय युझिंग सिम्पल ॲग्रिगेट मेथड म्हणलं की हाच फॉर्म्युला वापरायचा. फक्त इथं प्राईसच्या ऐवजी तुमचं क्वांटिटी आलं की इथं काय येणार, फक्त तुमचं Q01 इक्वल टू इथं काय येणार Q1 डिवायडेड बाय Q0 येणार. ठीक आहे. आणि व्हॉल्यूमच्या वेळेस काय नाही, इथं व्हॉल्यूम व्हॅल्यू असेल त्यावेळेस काय नाही तुमचं इथं मल्टिप्लिकेशन आहे. इथं काय मल्टिप्लिकेशन आहे त्याचं, त्या दोन्हीचं काय मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ P1 Q1 डिवाइड बाय P0 Q0 असं तुमचं ते फॉर्म्युला असेल. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला काय आपला P01 इक्वल टू समेशन P डिवाइड बाय समेशन P0 मल्टिप्लाय 100. फक्त व्हॅल्यू पुटअप ठेवा. किती आलं समेशन P1 किती आहे 182 डिवायडेड बाय P0 किती आहे 109 गुणिले 100. कॅल्क्युलेशन करताना कसं करा, असा भाग घालवा असा भाग घालवा, तुम्हाला जसा सोयीस्कर पडतो तसा तुम्ही भाग घालला तरी चालतो. ठीक आहे. तसा भाग घालला तरी चालेल. बरोबर आहे. आता भाग घालवा. समजा तर 9 भाग तुमचं घेणं करा. मी सुरुवातीला तुम्हाला हे करून दाखवतो. 9 भाग जातो बघा 9 1 9. ठीक आहे. किती याचा भाग बसतो 9 1 9 आणि खाली 3 9 9 1 10. किंवा सोप्या पद्धतीने भाग घालवा. किती भाग जातो तो बघा. तुम्हाला कॅल्क्युलेशन तुमच्या सोयीनुसार तुम्ही करा. किती येतं बघा ते 1.6697 1.6697 यांचा भागाकार आला या दोन्हीचा गुणिले 100. मग कसं भाग घाला तुम्ही हे असं 182 भागिले 109 असं घालला तरी चालेल. असा भाग घालून तुम्ही ते भागाकार करा. सिम्प्लिफाय करता आलं सिम्प्लिफाय करा. हां आता 100 न गुणतो म्हणजे वर 2 शून्य आले 1669700 याचा अर्थ 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे किती आलं इथं आलं. याचा अर्थ 2 पॉईंट फक्त घ्यायचं, पुढचे 0 नाही म्हणले चालतील. याचा अर्थ किती आलं P01 इक्वल टू 166.97. दिस इज द प्राईस इंडेक्स नंबर. काय आलं प्राईस इंडेक्स नंबर. किती सोपं आहेत. फक्त फॉर्म्युलामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप करून ठेवायचे. ठीक आहे. बरोबर आहे. ठीक आहे. आता सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. सेकंड एक्झाम्पल नेक्स्ट कम्युनिटी डायरेक्ट लिहायचं होता. कम्युनिटी कम्युनिटी नंतर युनिट्स युनिट्स पुढं बेस इयर आणि करंट इयर. बेस इयर आणि करंट इयर. बेस इयर आणि करंट इयर. प्राइस इन रुपीज काय म्हणलं इथं प्राइस इन रुपीज. इथं प्राइस इन रुपीज. ठीक आहे. हां इथं तर काय दिलं तुम्हाला आता पहिलं बघा. नंतर वीट गहू. नंतर राईस राईस. नंतर काय मिल्क. कम्युनिटी काय असेल. नंतर क्लोथिंग. आणि फ्यूल. संपलं. खाली काय नाही तर टोटल. ठीक आहे. आता युनिट काय युनिट के जी लिटर. के जी म्हणजे किलोग्रॅममध्ये. मिल्क कशामध्ये लिटरमध्ये. हे मीटरमध्ये आणि हे लिटरमध्ये. हे झालं युनिट. युनिटचे आपला संबंध फक्त दिले त्याने ते. आता बेस इयर काय दिलं बघा 28 40 35. किती दिले 28 40 35. 82 58 इथे 82 आणि 58. पुढं 36 56 36 56. 45 104 45 104 आणि 72. हे आपलं एक्झाम्पल दिलं आहे.
ठीक आहे. याचा अर्थ इथं आता काय आपला सोल्युशन लिहायचं. आता सोल्युशनमध्ये काय ना तुमचं आता हे झालं एक्झाम्पल. सोल्युशनमध्ये फक्त हे असं लिहायचं आहे, कम्युनिटी, युनिट्स, बेस इयर आणि करंट इयर. बेस इयर आणि करंट इयर. आता इथं बेस इयर करंट इयरच्या ऐवजी आपण इथं असं फक्त लिहू शकतो. हे फक्त कॅन्सल करायचं. याचा अर्थ इथं काय आपलं काय लिहायचं आपलं इथं प्राईस इन म्हणायचं. काय म्हणायचं प्राईस इन रुपीज. प्राईस इन रुपीज. हां इथं पहिलं आपलं काय म्हणतं बेस इयर. याचा अर्थ बेस म्हणजे काय P0. करंट म्हणजे काय P1. P0 आणि P1 झालं कॉलम. हे टोटल. इथं काय येणार समेशन P0. इथं समेशन P1 करा. ह्यांची बेरीज P0ची P1ची बेरीज करा. इथं लिहा. P1ची किती आली बेरीज बघा 243. किती आली 243 ह्याची बेरीज आली. आणि समेशन P1 किती आलं 313. किती आलं 313 झालं. देअरफॉर प्राईस इंडेक्स नंबर P01 इक्वल टू समेशन P1 डिवायडेड बाय समेशन P0 मल्टिप्लाय 100. तो फॉर्म्युला अगदी हा कॉमन फॉर्म्युला लिहायचा प्रत्येक वेळेस. पहिला मेन हाच आहे. ठीक आहे. याचा अर्थ P1 किती आलं समेशन 313 डिवायडेड बाय P0 किती 243 मल्टिप्लाय 100. ह्या दोन्हीचं सिम्प्लिफाय करा. भागाकार करा. भागाकार किती येतो 1.288. 1.288 इंटू 100. परत 12881 आहे तसं. परत 2 शून्य म्हणजे किती आलं 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे किती आलं इथं आलं. ठीक आहे. याचा अर्थ किती आलं हे P01 इक्वल टू 128.81. 2 पॉईंट पण फक्त लिहायचं. दिस इज द प्राईस इंडेक्स नंबर. काय आलं हे प्राईस इंडेक्स नंबर. किती सोपं आहे एक्झाम्पल. मी तुम्हाला काय दिलेलं असतं फक्त बेस इयर आणि करंट इयर. बेस इयर म्हणलं की P0 म्हणायचं आणि करंट इयर म्हणलं की त्याला P1 म्हणायचं. आणि P0ची बेरीज घ्यायची P1ची बेरीज घ्यायची फक्त फॉर्म्युला वापरायचा. वरती समेशन ऑफ काय P1 डिवाइड बाय समेशन ऑफ P0. फक्त सिम्प्लिफाय करा. भागाकार फक्त शिका. भागाकार कसा करायचा व्यवस्थित फक्त कॅल्क्युलेशन करा आणि मग तुम्हाला अडचण येणार नाही. ठीक आहे. मी तुम्हाला असे बाकीचे एक्झाम्पल नंबर 3, 4 हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला अशा टाईपचे दिलेत. ठीक आहे. अशा टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते सॉल्व करू शकता. होमवर्कसाठी नोट्समध्ये तुम्हाला आहेत. तुम्हाला एक्झाम्पलचा नमुना समजला त्यामुळे तुम्ही ते सॉल्व करू शकता. ठीक आहे. समजलं का आणखी एक एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे का. ठीक आहे. बघा आणखी एक्झाम्पल काय होते बघा. एक्झाम्पल आणखी एक बघू आपण. कम्युनिटी काय बघा. इथं काय म्हणलं यूज द 2000 ॲज बेस इयर म्हटलं आहे. बेस इयर 2000 घ्यायचं आहे. बाकीचं दुसरं राहिलेलं वर्ष काय घ्यायचं आपल्याला प्राईस मी कुठलं घ्यायचं आहे करंट इयर घ्यायचं आहे. ठीक आहे. कम्युनिटी नंतर प्राईस इन रुपीज फॉर इयर. प्राईस इज रुपीज. मी आपला शॉर्टमध्ये लिहितो. आता तुम्हाला डायरेक्ट लिहितो. हे प्राईस इन रुपीज म्हणतो. प्राईस इन रुपीज. पहिलं करंट इयर म्हणते 2000. याचा अर्थ P0 आणि दुसरं करंट P1. मी डायरेक्ट लिहितो. ठीक आहे. नंतर वॉच शॉप्स काही लिहितं. वॉच शॉप्स. नंतर सनग्लासेस नंतर मोबाईल्स. कायला मोबाईल्स लिहू. हां P0 किती आहे बघा 900 1760. हे 900 1760 645 600
नंतर 45, पुढं इकडं 1475, 1475, पुढं 2300, 2300, पुढं 1040, 1040 आणि 8500. किती आलं? 8500 झालं. इथं टोटल हे सोल्युशनमध्ये आहे तसं लिहा. इथं तुम्हाला काय दिलं होतं? इथं दिलेलं तुम्हाला एक्झाम्पलमध्ये प्राईस इन रुपीज इयर 2000 दिलं होतं आणि इकडं प्राईस इन रुपीज इयर 2006. याचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं? ॲज्युम काय सांगितले? 2000 ॲज ए बेस इयर. 2000 बेस इयर घ्या. याचा अर्थ हे काय झालं? बेस इयर. हे झालं करंट इयर. याचा अर्थ प्राईस इन रुपीज. पहिलं मग काय? बेस इयर. दुसरं करंट इयर. ह्याची समेशन घ्या. समेशन P0 आणि हिचं समेशन P1. यांची बेरीज घ्या, यांची बेरीज घ्या. समेशन P0 किती आली बघा? 7760. किती आली? 7760. आणि समेशन P1 13315. 13315. ठीक आहे. आता झालं. देअरफॉर प्राइस इंडेक्स नंबर इक्वल टू P01 इक्वल टू समेशन ऑफ P1 डिवायडेड बाय समेशन P0 मल्टिप्लाय 100. तेव्हा P1 किती आहे? 13315 डिवायडेड बाय 7760 मल्टिप्लाय 100. ठीक आहे. हे 0 कॅन्सल केलं चालतं आहे. याला 10 गुणा म्हणजे किती आलं? हे 33150 डिवायडेड बाय 7760. कॅल्क्युलेशन करा. किती येतं बघा? 171.59. 171.59. याचा अर्थ P01 इक्वल टू. ओके, समजलं का? फक्त प्रोसेस काय तुम्हाला? फक्त बेस इयर म्हणलं की P0, करंट म्हणलं की काय करायचं आहे? P1. त्यांनी सांगितलं असतं तुम्हाला बेस इयर कुठलं घ्यायचं. बेस इयर म्हणलं की तो कॉलम काय करायचा? P0चा घ्यायचा. बेस इयर म्हणलेला तो कॉलम P0चा घ्यायचा. बाकीचा राहिलेला कुठला असतो? करंटचा असतो. ठीक आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला टाईप कळला का? फाइंड द प्राइस इंडेक्स नंबर बाय युझिंग सिम्पल ॲग्रिगेट मेथड म्हटलं आहे. म्हणजे आपण फक्त एक क्वेश्चन पाहिला कुठला? प्राइस इंडेक्स नंबर फाइंड आउट करायची. कुठल्या मेथडनं? सिम्पल ॲग्रिगेट मेथडनं. आता पुढचा कुठला आहे? सेकंड टाईप कुठला आहे? क्वांटिटी इंडेक्स नंबर. याच मेथडनं सॉल्व करायचं. परत तिसरा कुठला? व्हॅल्यू इंडेक्स नंबर. याच मेथडनं. आता फक्त आपला एक पार्ट झाला. तुम्हाला नोट्स शॉर्ट नोट्समध्ये असं मी टप्पे दिलेत, त्यामुळे तुम्हाला समजेल कदाचित ते. ठीक आहे.